नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 18 मधील श्लोक 66 ते 70 पाहणार आहोत. श्लोक 66 पाहूया. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. परित्यज्य म्हणजे त्याग करून, व्रज म्हणजे जा, पापेभ्य म्हणजे पापांपासून, मोक्षयिष्यामि म्हणजे मुक्त करीन, शुचाः म्हणजे चिंता. सर्व प्रकारच्या धर्माचा तू त्याग कर, भगवान सांगतायत, आणि केवळ मला शरण ये. अर्जुनाला कसं सांगतायत बघा भगवान, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस. आता इथे भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यासाश्रमामध्ये कसं राहायचं त्याचे ज्ञान, निरासक्तीचे ज्ञान, मन आणि इंद्रिय संयमनाच्या ध्यानाचे इत्यादी सगळ्या ध्यानाचे आणि धर्म पद्धतींचे वर्णन केले, हो की नाही. आणि आता गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की त्यांनी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग करून केवळ मला शरण यावे. अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होईल. कारण भगवंत त्याला स्वतः ते वचन तसे देत आहेत. या ठिकाणी म्हटले आहे, मनुष्य जरी सर्व पापांपासून मुक्त झालेला नसला तरी केवळ भगवंतांना, श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे ते आपोआपच सर्व पापांतून मुक्त होतो. त्यासाठी त्याला खडतर प्रयास करायची काही गरज नाहीये. खडतर प्रयास करायची मुळीच आवश्यकता नाही. परत सांगते, श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे. जी गोष्ट आपल्याला कृष्ण भावनेच्या परिपूर्ण स्तरापर्यंत नेत नाही ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. आणि सर्व परिस्थितीत, सर्व संकटांपासून श्रीकृष्ण आपले रक्षण करतील हा दृढ विश्वास पण मनुष्याला असला पाहिजे. पूर्ण भावनेद्वारे कृष्ण भक्ती करणे हेच ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे. आता कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी आणि भक्त या सर्वांनाच योगी म्हणतो आपण. परंतु जो शुद्ध भक्त आहे तोच सर्वोत्तम आहे. या श्लोकातील मा शुचा म्हणजे हा शब्द भयभीत होऊ नको किंवा चिंता करू नको किंवा संकोच करू नको हे विशिष्ट शब्द महत्त्वपूर्ण आहेत, हो की नाही. मनुष्याने सर्व प्रकारच्या कर्माचा त्याग कसा करावा व केवळ श्रीकृष्णांना शरण कसे जावे याबद्दल एखादा गोंधळून जाऊ शकेल, परंतु अशी चिंता व्यर्थ आहे. आता ते कसं हे पुढच्या श्लोकात आपण पाहू. श्लोक 67 पाहूया. इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च मायोऽभ्यसूयति. अतपस्काय म्हणजे जो तप करीत नाही, अभक्ताय म्हणजे जो भक्त नाही, वाच्यम म्हणजे सांगावे, अभ्यसूयति म्हणजे द्वेष करतो. आता जो तप करत नाही, जो भक्त नाही, जो भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. आता ज्या मनुष्यांनी अनुरूप अशी तपस्या केली नाही, शुद्ध भक्ताची सेवा केली नाही, त्यांना परमगुह्य ज्ञान कधी सांगू नये. कारण आपण म्हणतो ना, आपण एखाद्याला सांगत असतो समोर बसून की असं आहे तसं आहे, त्याला काय त्याचं पडलेलं नसतं. त्यामुळे आपण त्यांना हे गुह्य ज्ञान कधीही सांगू नये असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. आता श्लोक 68 पाहूया. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयीं परां कृत्वा मामे वैश्यत्य संशया. अभिध्यास्यति म्हणजे सांगतो, पराम म्हणजे दिव्य,
असंशय म्हणजे निसंशय. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. आता सामान्यतः असे सांगितले जाते की भगवद्गीतेची चर्चा ही भक्तांमध्ये करावी. म्हणजे भगवान सांगतात की तुम्ही याची चर्चा त्यांच्यामध्येच करा, पण जे नाही करत त्यांच्यासमोर जर तुम्ही सांगितलं तर तो पण मला प्राप्त होईल. कारण जे भक्त नाही त्यांना ती जाणणे शक्य नाही. जो कोणी गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल. अशा शुद्ध भक्तीमुळे तो निश्चितपणे स्वग्रही भगवत धामात परत येईल. आता श्लोक 69 पाहूया. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृतं भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवी. तस्यात म्हणजे त्यांच्यापेक्षा, कश्चित म्हणजे कोणीही, भविता म्हणजे होईल, तस्मात म्हणजे त्याच्यापेक्षा, भुवी म्हणजे भूतलावर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगात माझ्यासाठी अत्यंत प्रिय कार्य करणारा असा दुसरा कोणताही मनुष्य नाही आणि पृथ्वीवर भविष्यातही त्यापेक्षा अधिक मला दुसरा कोणीही प्रिय नाही. भगवंत स्पष्ट करतात की जे लोक भक्ती करतात आणि ईश्वराचा संदेश म्हणजे गीतेचे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवतात ते भगवंताला संपूर्ण जगात सर्वात जास्त प्रिय आहेत. निस्वार्थ भावाने ईश्वराचे कार्य करणे आणि इतरांचे कल्याण करणे हीच मनुष्याद्वारे केली जाणारी सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. यावर ईश्वर सर्वाधिक प्रसन्न होतो. आता श्लोक 70 पाहूया. अध्येशते चय इमं धर्म्यं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टास्यामिति मे मतिः. अध्येशते म्हणजे अध्ययन करील, धर्म्यम म्हणजे पवित्र, आवयो म्हणजे आपल्या. भगवान म्हणतात मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या बुद्धिसंवादाचे अध्ययन करतो, जो कोणी आपल्या संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. आता इथे काय सांगतात बघा की गीतेच्या रूपामध्ये ज्ञान आणि भक्तीचा एक श्रेष्ठ मार्ग इथं उपलब्ध झालाय. जो कोणी वाचन, मनन आणि अभ्यास करतो तो प्रत्यक्ष भगवंताची पूजा करतो आणि हाच सर्वोच्च ज्ञान यज्ञ मानला गेला आहे. तर मंडळी, पापांपासून मुक्ती करायची असेल तर काय करायचं हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.